नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण कांद्याचा प्लॉट पाहू शकतोय। इथं कांदा आता काढणी झालेला आहे। दादांना आपण काही ट्रीटमेंट दिलेले होते, स्टार्ट पासून आपण एंड पर्यंत त्यांना मार्गदर्शन करतोय। त्यांना खर्चाच्या अनुषंगाने त्यांचा माल कसा निघलाय आणि एकंदरीत त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपली ट्रीटमेंट घेतल्यानंतर हे जाणून घेण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। तर नमस्कार दादा। नमस्कार। काय नाव आपलं? माझं नाव समीर रतन पिंगट। दादा, आपण काय काय सोल्युशन वापरले जे मी तुम्हाला मार्गदर्शन केलं स्टार्ट पासून, तर त्याचा काय अनुभव आलेला तुम्हाला? तसं आम्हाला राहुल सरांनी चांगलं मार्गदर्शन केलं होतं। आम्ही सुरुवातीला जेव्हा आम्ही रोप टाकले तेव्हा पावसामुळे अनेक रोप शेजारी जात होते। तर आम्ही व्हॅलोग्रो कंपनीचे MC एक्स्ट्रा वापरलं। MC एक्स्ट्रा मुळे आम्हाला रोपामध्ये वाढ व काडी एकदम मजबूत बनली। बरोबर। त्यानंतर मध्यंतरी पावसाचा फटका इतरांना तर खूप जास्तच बसला। त्यांच्या तुलनेत तुम्ही कंपॅरिझन जर केलं तर तुम्हाला काय बदल जाणवला? त्यांच्या तुलनेत जर कंपॅरिझन केलं तर रोपाचा तर फायदा म्हणजे रोप तर चांगलं, रोप जगलंच म्हणजे आपलं कमी झाली। आणि नंतर आपण इथे लागवड केली त्यावेळेस पण आपल्या माना कुजत होत्या, त्यावेळेस देखील मी तुम्हाला MC एक्स्ट्रा आणि कॅब्रेटॉप असं कॉम्बिनेशन दिलेलं, त्यावेळेस तुम्हाला काय बदल जाणवला? तर जी कूज होत होती आपली ती म्हणजे कूज झाली नाही, काडीला एकदम मजबूतपणा आला। आणि जे आपले इतरांच्या तुलनेमध्ये जे आपली कांद्याची जी वाढ होती बरोबर ती एकदम वाढ झाली आणि पातीमध्ये एकदम रफपणा आला। पातीमध्ये रफपणा आल्यामुळे जे आपले काय म्हणतो आपण ते मावा होता किंवा ते किडे राहते, आपले फुलकिडे राहत्या, त्यामुळे फुलकिडे जास्त पातीवर अटकाव केला नाही। म्हणजे दादांचं म्हणणं असं आलं की ज्यावेळेस आपण थोडस झाडावर न्यूट्रिशनवर थोडंसं लक्ष दिलं त्यावेळेस आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशकाचे स्प्रे देखील कमी झाले आणि तो खर्च देखील आपला इकडे रिकव्हर होऊन गेला। जेणेकरून काय झालं, आपण नुसतं गोळ्या औषधाच्या मागे न पडता थोडंसं न्यूट्रिशन फ्लो वाढवला आणि त्याचा आपल्याला नक्कीच इथं फायदा झालेला आहे। तुम्ही कांदा फुगवणीच्या दृष्टीने आपण तुम्हाला एक स्प्रे, 2 स्प्रे झाले तसे आपले ऍक्च्युली, तर त्याचा अनुभव काय आला आणि काय घेतलं होतं तर शेतकरी बंधूंना ते समजलं तर बरं होईल। कांदा फुगवणीमध्ये आम्ही 5-15-45 त्याच्यामुळे कांद्याला एकदम साईज, कांद्याचा दांडा बनून साईज एकदम चांगल्या क्वालिटीची आली। कॉम्बिनेशन ऍक्च्युली काय होतं? 5-15-45 आणि आपलं KMS होतं, या दोघांचं कॉम्बिनेशन होतं आणि आपले त्याचे 2 हात गेलेले। तर त्याचा अनुभव काय आला तुम्हाला? कांद्याच्या कलर मध्ये, वजनामध्ये, चकाकीमध्ये नेमकं काय बदल झाला? जी कांद्याची साईज होती ती एकदम चांगल्या गुणवत्तेची झाली आणि कांद्याला एकदम कलर एकदम क्वालिटी आलाय आणि असं लांबून देखील कांदा कसा चमचम दिसतोय, चमचम करतो कांदा। आणि इतरांच्या तुलनेत तुम्ही मला जसं तुमचा अनुभव सांगितलं की आपला प्लॉट इतका एक्सलंट आहे आणि बाकीचा तो अनुभव तुम्ही इतरांशी शेअर करशाल का? ते हो, नक्कीच। आम्ही जे आमचा प्लॉट होता त्याच्यामध्ये आमचं काय एवढा म्हणजे आम्ही काय एवढे औषधं मारले नाही किंवा आमचा एवढा काही खर्च नाही झाला। लईत लई आम्ही 4-5 सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही कांद्यांचं 4-5 स्प्रे घेतलेले। आणि आमच्या शेजारी जे इतरांचे प्लॉट होते त्याच्यामध्ये म्हणजे योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे किंवा त्यांच्या वैयक्तिक ट्रीटमेंट चालू होती ट्रीटमेंटनुसार, मग त्या प्लॉट मध्ये आपल्या प्लॉट मध्ये नेमकं काय बदल झाला? त्याच्यामध्ये आमचा म्हणजे सरांच्या मार्गदर्शनामुळे प्लॉट एकदम भारी आला, चांगल्या गुणवत्तेचा आला। आता आपला प्लॉट निघून बी गेलाय, त्यांचा अजून तिथंच आहे। आणि त्याची साईज कशी आहे सध्याच्या घडीला जर पाहिलं? त्याची साईज सध्याच्या घडीला जर बघितली, आपल्या हातात जो ह्यो कांदा आहे तो आपल्या प्लॉटचा आहे, एकदम क्वालिटी कांदा आहे, एकदम क्वालिटी, लालपणा झालेला आहे। दुसऱ्यांच्या प्लॉट मध्ये याच्यापेक्षा एकदम छोटीची साईज, एकदम म्हणजे आता तो कांदा एकदम अजून त्याला जवळपास 1 महिना लागेल इथपर्यंत त्याचा बदल झालेला आहे। म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आहात? खर्चाच्या तुलनेत तुम्हाला रिपोर्ट पण चांगले एकदम। आणि मध्यंतरी आपण पावसामध्ये देखील खूप प्रयत्न करून ते प्लॉट वाचवलेले। इतर शेतकरी बंधूंना काय सांगाल? आपली ट्रीटमेंट योग्य आहे किंवा आपण न्यूट्रिशनवर योग्य लक्ष दिलं पाहिजे का नाही पाहिजे? आपण म्हणजे एकदम मार्गदर्शनानुसार चाललं पाहिजे, सरांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे। आपण व्हॅलोग्रोचे प्रोडक्ट वापरले पाहिजे। आता आमचं एक ट्रॅक्टर आम्ही कालच मार्केटला नेला होता आणि त्याला रेट पण मार्केटला एकदम बेस्ट भेटलाय, 4000 रुपयाचा रेट भेटलेला आहे। बरोबर। किती टन क्विंटल गेला काल आपला? आमचा 26 क्विंटल गेलेला आहे काल मार्केट। अच्छा। आणि रेट काय भेटला आपल्याला? रेट 4000चा भेटला। इतरांच्या तुलनेत आपल्याला रेट देखील चांगला भेटला आणि कलर देखील खूप छान पद्धतीने। ही ट्रॉली पहा तुम्ही, आज देखील ही ट्रॉली चाललेली आहे
खूप छान पद्धतीनं आहे आणि कलर वगैरे तुम्ही पाहाल तर एकदम म्हणजे एक्सलंट पद्धतीनं आहे. तर मित्रांनो, तुमच्या देखील अशाच काही अडचणी असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आपण विनाशुल्क तुम्हाला 100% मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.